नमस्कार सर्वांना. तर इंदोरचं आम्ही दर्शन वगैरे घेऊन किंवा इंदोर बघून आम्ही निघालो होतो उज्जैनला महाकालेश्वराच्या दर्शनाला. आणि आम्हाला ऑनलाईन बुकिंग तर नव्हती भेटली, पण आम्हाला होप्स होते की आम्हाला रूम्स अवेलेबल असतील किंवा भेटून पण जाईल. पण खूप वेळ पण गेला आणि आम्हाला खूप रेट पण द्यावे लागले रूमचे. खूप भाडं होतं. पण काय करणार ना, आता थंडी पण होती आणि आलो आहे तर आपल्याला स्टे करायला तर चांगली सुविधा पण पाहिजे. म्हणून आम्हाला रेट जास्त देऊन पण पाहिजे तशी रूम न मिळता आम्हाला तिथे ॲडजस्ट करावं लागलं. सो तुम्ही जरा बुकिंग वगैरे करून या, तुम्हाला जर यायचं असेल वॅकेशनमध्ये. आम्ही तर हुशार झालो या इन्सिडेंटमुळे. एक्सपिरियन्स आला, माणूस एक्सपिरियन्समधनं नवीन नवीन काहीतरी शिकत असतो. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही उठलो, फ्रेश वगैरे झालो छान आणि निघालो होतो महाकालेश्वराच्या दर्शनाला. थंडी थोडी जास्त होती इकडे नदीमुळे वगैरे वगैरे मोकळ्या परिसरामुळे वाटत असेल कदाचित. मी तर मस्त टोपी वगैरे स्वेटर घालून छान रेडी होती. आमचा हिरोही होता मस्त गॉगल घालून. त्याला म्हटलं आपल्या मित्रांना सगळ्यांना दाखव जरा तू कसा दिसतो गॉगल घालून. आणि हे बघा आमचं क्युटी पाय. येसूबाई पण खूप छान रेडी झाल्या होत्या. त्याही निघाल्या होत्या आमच्यासोबत दर्शनाला. गर्दी भरपूर होती, पण त्यांची दर्शनाची जी सिस्टीम होती ना ती खूप छान होती. त्यामुळे सहज सगळ्यांचं छान दर्शन वगैरे झालं. आणि इथलं महाकालेश्वराचं दर्शन करून आम्ही कालभैरवाला जाणार होतो. तिथे पण खूप गर्दी होती, पण दर्शन घेतलं, मुखदर्शन का होईना. आणि नेक्स्ट आमचं स्टेशन कोणतं असणार आहे यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. बाय.